दरम्यान एकनाथ शिंदे आपलं दुःख आणि त्रास सांगण्यासाठी अमित शहांना भेटायला जातात। सध्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ते गेले असतील अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे। तर एकनाथ शिंदेंना कधीपर्यंत आपल्यासोबत ठेवायचं हे भाजपने ठरवलंय आणि याची माहिती एकनाथ शिंदेंना मिळाली असावी असं माणिकराव ठाकरेंनी म्हटलंय। ते आपलं दुःख सांगतात, जे त्यांना दुःख आहे महाराष्ट्रामध्ये जो त्रास आहे फडणवीसांकडून, ते दुःख सांगायला वारंवार ते जातात। आणि मला असं वाटतं की आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा पण प्रश्न आहे, त्याच्यावरही काही चर्चा करायला गेले असतील। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जे कष्ट आहे, दुःख आहे, त्याच्यावरचं निराकरण करण्यासाठी वारंवार ते प्रधानमंत्र्याला भेटत असतील। की कधी ना कधीतरी बीजेपी त्यांची साथ सोडेल आणि अशा प्रकारे जर कुठे निर्णय झाला तर बीजेपी किती दिवसपर्यंत त्यांना घेऊन जाईल याबद्दलची शंका त्यांच्या मनामध्ये कधीपर्यंत साथ करायची, कधी सोडायची, त्यावेळेला शिंदेंना कळून चुकेल की आपल्यासोबत आता कोणीही नाही आहे, आपण एकटे पडलेलो आहोत। मला वाटतं काल 2 दिवस ते दरेगावी आहेत। आता त्याच्यानंतर ते पंतप्रधानांना भेटत असतील, त्यांचे काही विषय असतील, पण राजकारणामध्ये महायुतीमध्ये पण आलबेल नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि मला वाटतं एकमेकांना कक्षा करणं, एकमेकांच्या बद्दल स्पर्धा झालेली आहे, त्याच्या बाबतीमध्ये कदाचित ते नाराज आहेत का काय, त्यामुळे ते पंतप्रधानांना भेटत असतील किंवा दुसरी काही कामं असतील त्याच्या संदर्भामध्ये, किंवा आता जे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची शिवसेना मान्यता प्राप्तच्या बाबतीमध्ये जी काही केस चालू आहे त्याच्या संदर्भात असेल, तर मला वाटतं की त्या दोन्ही हेतूतून ते पंतप्रधानांना भेटत असतील। आणि यानंतरची बातमी